नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बँक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना राबवली जात आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला तब्बल 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 12% व्याज परतावा मिळतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचे स्वरूप, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, वसंतराव नाईक महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात मिळणारी कमाल कर्ज मर्यादा 15 लाख रुपये आहे. जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता आणि त्याचे हप्ते वेळेत भरता, तेव्हा तुम्ही भरलेल्या व्याजाची रक्कम कमाल 12% मर्यादेत थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात महामंडळाद्वारे जमा केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत असून पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमद्वारे पारदर्शकपणे राबवली जाते. महामंडळ फक्त वेळेत भरलेल्या व्याजाची रक्कम अदा करते. इतर कोणतेही चार्जेस किंवा फीस महामंडळाकडून दिली जात नाही. या योजनेचा लाभ कुटुंबातील एका वेळी एकाच सदस्याला घेता येतो. यासाठी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर www.vjnt.org नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यापूर्वी महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र LOI प्राप्त करणे आवश्यक आहे आणि जर कर्जाचे हप्ते नियमित भरले नाहीत, तर व्याज परतावा मिळणार नाही हे लक्षात ठेवा. याशिवाय अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असणे बंधनकारक आहे. आता आपण या योजनेसाठी असणारी पात्रता पाहूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच तो विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. या योजनेचा लाभ कुटुंबातील एका वेळी एकाच सदस्याला घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा, सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, डॉमिसाईल सर्टिफिकेट, तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचे दरपत्रक, कोटेशन आणि वाहन खरेदी करणार असल्यास ड्रायव्हिंग लायसन्स, परवाना सादर करावा लागतो. जर महिला अर्जदार विवाहित असतील, तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नाव बदलाचे प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट जोडणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. सर्वात आधी तुम्हाला वेब पोर्टलवरून किंवा केंद्रावरून आवश्यक अर्ज डाउनलोड करून तो व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती संकलित करून अर्ज जिल्हा कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर सादर करायचा आहे. अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही त्याची स्थिती स्टेटस ऑनलाईन तपासू शकता. जर तुम्हाला अर्ज भरताना किंवा कागदपत्रांच्या पडताळणीत काही अडचण आली, तर तुम्ही 26202586 किंवा 26202588 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता किंवा vnvjntdc@gmail.com या ईमेलवर मदत मागू शकता. ही हेल्पलाईन सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत उपलब्ध असते. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये हवी असेल, तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ नक्की बनवू. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.